नमस्कार मंडळी, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, मी आत्ता चालली आहे ग्रोसरी स्टोअरला आईस्क्रीम घ्यायला, कारण घरातला आईस्क्रीम संपलेला आहे म्हणून म्हणलं घेऊन या. कारण आत्ता बघा पूर्ण आभाळ आलेला आहे, आत्ता 1 वाजलेले आहे दुपारच्या, आणि म्हणलं ऊन नाही आहे तोपर्यंत आईस्क्रीम घेऊन या. कारण इथं एवढी आता गरमी चालू आहे ना, त्यामुळे एक टाईम तर आईस्क्रीम लागतं. आणि सध्या ह्या उन्हाळ्यामध्ये असं झालं की सगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम खायला मिळतात आहे. कारण गेल्या वर्षी उन्हाळा होता पण एवढा उन्हाळा जाणवत नव्हता, त्यामुळे आईस्क्रीम नसलं तरी चालत होतं. पण ह्या वर्षी जरा जास्तच आहे, त्यामुळे ग्रोसरी स्टोअरमधले सुद्धा आईस्क्रीम आता संपायला लागले आहेत, एवढी लोकं खायला लागली आहेत. तर कसं होतं ना, आता बऱ्याच लोकांना वाटतं की म्हणजे आपण इंडियन लोक बाहेरच्या कंट्रीमध्ये राहतो, 35 डिग्री 37 डिग्री असलं तरी पण म्हणतात की खूप टेम्परेचर आहे. तुम्हाला असं वाटतं, तुम्हाला तर सवय पाहिजे, कारण इंडियामध्ये आपण 38ला 40ला म्हटलं तरी टेम्परेचरला पण सेट झालेला असतो. पण तसं इथे नाही आहे, कारण इथे घरं पण तशीच बनवलेली असतात. आता आमचंच फॉर एक्झाम्पल आमचंच घर बघा, जे घर आहे ना आमचं घर अजिबात थंड पडत नाही, कारण ते थंडीच्या दृष्टीने इथे घरं बनवलेली असतात. आपल्याकडे जी सिमेंटची घरं असतात, सिमेंट आणि विटांनी पूर्ण प्लास्टर केलेले असतात, पण इथे कसं प्लास्टर करूनसुद्धा ना घरातून आतून वॉलपेपर लावलेला असतो, जो पूर्ण घरामध्ये हीट तयार करतो, म्हणजे ऊब राहण्यासाठी. त्यामुळे घरंही थंड पडत नाहीत अजिबात. आता आमचंच घरामध्ये कसं पूर्ण घराला आतून पेपर लावलेला आहे, म्हणजे एक जाड पेपर असतो, ज्याच्यामुळे घरामध्ये पूर्ण गरम हवा अशी तयार होते, म्हणजे पूर्ण गरमी राहते. थंडीच्या दृष्टीने आम्हाला ते चांगलं आहे, पण उन्हाळ्यामध्ये खूप गरम होतं. आता आमच्या घरी फॅन आहे म्हणून ठीक आहे, आम्ही बसू शकतो, पण ज्यांच्याकडे फॅन नाही आहे ते बसू शकत नाही आहेत. आता तर स्टोअरमधले सुद्धा फॅन संपायला लागले आहेत. तर मी आत्ता चालली आहे स्टोअरमध्ये, तुम्हाला दाखवतेच तिथं गेल्यावरती. तर हे बघा, पूर्ण आभाळ आलेला आहे, पाऊस येतोय का काही माहीत नाही आहे. भर उन्हाचा पाऊस असं दिलेला आहे, पण कधी कधी हे थोड्या वेळासाठीच असतं. थोड्या वेळासाठी आभाळ येतं आणि परत पूर्ण गायब होतं. तर आत्ता सध्या असं वाटतं की पाऊस येईल म्हणून, पण परत 1-2 तासामध्ये पूर्ण ऊन पडेल, कारण आज तर पाऊस दिला नाही आहे वेदरमध्ये. मग आता बघू काय होतंय ते. तर तुम्हाला हे दिसत असेल बघा, रस्त्यावर एवढी पानं पडलेली आहेत त्या झाडांची, पूर्ण झाडांची पाने आता वाळायला सुरुवात झाली, कारण ऊन एवढा आहे ना की झाडांना सुद्धा आता पाणी भेटत नाही आहे. झाडांना सुद्धा तर टेम्परेचर जास्त जाणवायला लागलेलं आहे बहुतेक. आता बघा तुम्ही, इथे फॉल सीझनमध्ये खरं जास्त अशी पानं दिसतात, पण हे कसं दररोज सकाळचं लोटतात, त्यामुळे जास्त साठत नाहीत. आम्ही काल रात्री चालायला आलो तेव्हा हा रस्ता पूर्ण असा वाळलेल्या पानांनी भरलेला होता. तर मी आत्ता ग्रोसरी स्टोअरमध्ये पोहोचली बघा. तर मी 15 दिवसापूर्वी जेव्हा आली होती ना, तर इथे भरपूर सारे फॅन विकायला ठेवले होते, टेबल फॅन होते ते, किंवा कूलर वगैरे असे. तर आत्ता सध्या बघा 15 दिवसानंतर एकही बघायला भेटत नाही आहे, कारण सध्या इथे कसं होतं, म्हणजे तसं लागत नाहीत फॅन, पण आत्ताची गरमी चालू आहे ना, हीट वेव्ह चालू आहे, त्याच्यामुळे एकही फॅन किंवा कूलर इथे विकायला नाही आहे. सगळे लोकांनी घेऊन गेलेले आहेत, आणि तिथे भरपूर असे पडलेले होते. इथे सध्या पॉट आहेत बघा विकायला. तर तुम्हाला एक दाखवते, इथे कुकर आहे बघा, इथे असाच कुकर भेटतो. ह्याची प्राईस आहे 280, म्हणजे 280 28,000ला एक कुकर मिळतो. आपल्या इंडियासारखे कुकर नसतात इथे बघा. इथे आता बरंच काही सामान विकायला आहे. ग्रोसरी स्टोअरमध्ये तर चेरी आलेत बघा, आता ते चेरीचा सीझन चालू आहे ना, त्यामुळे चेरी आलेत विकायला. 10 युरोला किलो आहेत. तर हे बघा असे, आता हे पण खराब व्हायला लागलेत, हे बघा. तर हे 10 युरोला म्हणजे 1,000 रुपयाला किलो आहे ते. तर हे बघा, इकडे आईस्क्रीमचं सेक्शन आहे, ही एक लाईन आहे, आणि पलीकडे एक आहे, तिथे लोक घेतात सध्या. तर तोपर्यंत इथे बघते मी. तर इथे जे आपल्याकडे कॅन्डी टाईप असतात ना, तसे बॉक्स आहेत बघा. एका बॉक्समध्ये 8 आहेत इथे, आणि याची प्राईस आहे 5.5 युरो, म्हणजे 550ला 8 मिळतात. तर असे भरपूर आहेत, वेगवेगळ्या फ्लेवरचे आहेत बघा इथे. तर आता आपण कोणतं घ्यायचं बघू. आता मी नेहमी डब्यातलंच घेते, डब्यातलं आता पलीकडच्या लाईनमध्ये आहे, तिथे पण जाऊयात. पण सध्या आता इथे बघूया कोणकोणते नवीन आलेत, कारण आत्ताच नवीन आलेत, भरपूर दिसतात ते. तर हे बघा, इथे वेगवेगळे फ्लेवर आहेत. नारळाचा आहे, व्हॅनिलाचा आहे, नंतर व्हॅनिला चॉकलेट आहे, फ्रूट्सचा आहे वेगवेगळ्या, इकडे फ्रूट्सचं दिलेलं आहे. नंतर नुसतं एक चॉकलेटचंसुद्धा सेपरेट आहे. तर आता बघू कोणतं घ्यायचं, कन्फ्यूज होतं खरं एवढं बघितल्यानंतर. कॅरमलचं ना, तुम्ही कधी खाल्लं नसेल ना, तर आवर्जून खावं, एवढं टेस्ट लागते ना कॅरमलच्या याला, खूप टेस्टी असतं. पण मी आत्ताच खाल्लेली आहे. या पूर्ण उन्हाळ्यामध्ये ना वेगवेगळ्या आईस्क्रीम टेस्ट करून बघणार आहे मी, कारण परत थंडी झाली की असलं कोण काही खात नाही ते. तरी बघा इथे कसे आहे.
कॅन्डी फ्रूट जॉय सारखं आहे बघा. अशा सेम वरती दाखवलेलं असतं ना तसंच असतं आतमध्ये पण. हे लहान मुलांसाठी चांगलं आहे खरं. हे बघा. तर मी हे घेते व्हॅनिला चॉकलेटचं हे वालं. आणि अजून एक बघूया कोणतं आहे चांगलं. आता इकडे बघा, इकडे डब्यातले आहेत, भरपूर आहेत वेगवेगळे डब्यातले. आता आणखीन वेगवेगळे फ्लेवर आहेत इथे. तर तुम्हाला एक दाखवते. लिंबू फ्लेवरचं एक आहे. कोण लिंबूचं खातं, टेस्ट कशी लागते ते पण माहीत नाही आहे, पण घ्यायची पण इच्छा होत नाही कधी. तर मी हे घेणार आहे. हे चांगलं लागतं, व्हॅनिलाचं बायोचं असतं ते. हे बघा. तर हे 3 युरोला आहे. किती काहीतरी 450 ग्रॅम आहे बघा इथे दिलेलं आहे. तर हे एक घेऊया. दूध घेतलेलं आहे. टिश्यू पेपर होते ते घेतलेलं आहे. आता अजून बघू काय घ्यायचं आहे ते. अजून बरेच आईस्क्रीम टेस्ट करायचे राहिलेले आहेत. इकडे पण आहेत बघा, 1 टाईमसाठी छोटे डब्बे. हे बघा असे. ह्यात बॉल्स आहेत असे बघा. असं बॉल्स टाईप सारखं आहे. एक काढायचं आणि तोंडात टाकायचं. वरतून चॉकलेट असतं ना, आतून आईस्क्रीम असतं. तर हा पूर्ण ब्रेडचा सेक्शन आहे बघा. युरोप खूप फेमस आहे ब्रेडच्या बाबतीत. सगळ्यात जास्त ब्रेड युरोपमध्ये बनतात, वेगवेगळ्या प्रकारचे. तर इथे व्हाईट ब्रेड मिळतात आणि ब्लॅक कलरचे पण असतात बघा. भरपूर वेगवेगळे, नुसते गव्हाचे ब्रेड असतात, मैद्याचे ब्रेड असतात, रव्यापासून बनवलेले असतात. भरपूर असे ब्रेडचे व्हरायटी असतात. तर तुम्हाला मी आता दाखवते बघा. हा काळा ब्रेड आहे आणि हा व्हाईट ब्रेड आहे बघा. हा व्हाईट आहे आणि मी जो घेते ना तो गव्हाचा ब्रेड घेते डायरेक्ट, जो जरा असा ब्राऊनमध्ये असतो. ॲक्च्युली ते का हा इथे वरती आहे. हा असा असतो जरा. तर इथे बघा बर्गरचे पण ब्रेड आहेत इकडे वेगवेगळ्यामध्ये. तर आता बघू कोणता घ्यायचा. छोटंच पॅकेट घेणार आहे, कारण जास्त तर ब्रेड खात नाही आहे. हेल्थसाठी खरं चांगले नसतात, पण या लोकांचं तर नुसतं ब्रेडवरतीच चालतं. मी हाच घेते, छोटावाला आहे तो, म्हणजे इझिली संपून जातो लवकर. याच्यावर एक्सपायरी डेट दिलेली आहे बघा, 15 जुलै लास्ट डेट. तर आता झालं घेऊन सगळं. आता बिलिंग काउंटरला जाऊयात. तर मी आता ग्रोसरी घेऊन आली आहे बघा. बिल्डिंगच्या खालीच आहे. आणि आता हे पाठीमागे माझे तुम्हाला दिसत असेल लेटर बॉक्सेस आहेत, पूर्ण बिल्डिंगचे अपार्टमेंटचे आहेत. तर मी आता चेक करते की आज काही लेटर सकाळी टाकून गेलेत का नाही ते. तर हे बघा, काहीच नाही आहे, असं काहीतरी पॅम्पलेटसारखं दिसतंय. तर काय नाही आहे, त्यामुळे ओके. आता आपण वर जाऊया. लॉक असतात खरं हे. तर अशी की असते प्रत्येकाच्या लेटर बॉक्सला. तर ही बघा, ही आमची गॅलरी आहे. तर हे म्हणलं आज थोडंसं साफसफाई करून घेऊया, कारण 2-2:30 वाजेपर्यंत खूप जास्त ऊन असतं आणि ऊन असलं की बाहेर गॅलरीमध्ये जाऊ वाटत नाही. मग आता बघा 3:30 वाजलेले आहेत, म्हणून म्हणलं थोडीशी साफसफाई करून घेऊया. मी वारंवार हे साफसफाई करत असते, पण म्हणलं आज तुमच्यासोबत ही शेअर करूया. तर कसं होतं ना, आमच्या गॅलरीमध्ये खूप जास्त पक्षी येतात. उठल्यापासून त्यांचा किलबिलाट चालूच असतो आणि ते चोचीमधून जे गवत आणतात ना, ते गवत सगळं गॅलरीमध्येच टाकतात. त्यामुळे सतत घाण होत असते. मी वारंवार तरी साफ करत असते. तर म्हणलं आता थोडंसं लोटून घेऊया. आणि पाणी ओतून धुवायचे आहे, पण दिवसाची तर धुवू शकत नाही, कारण लोक खाली येऊन जाऊन करतात. कोणाच्याही गॅलरीमध्ये खाली पाणी पडू शकतं, त्यामुळे हे बरोबर नाहीये. संध्याकाळी कसं कोण नसतं, लोक झोपलेले असतात, त्यामुळे पाणी ओतू शकतो आपण. त्यामुळे फक्त आता मी लोटून काढून घेणार आहे. आता इथे कसं भरपूर लोकांच्या गॅलरी आहेत, पण कुणाच्या गॅलरीमध्ये जास्त पक्षी बसत नाहीत. आमच्याच गॅलरीमध्ये भरपूर पक्षी असतात, त्यांचं सतत किलबिलाट चालूच असतो. पण ठीक आहे, पक्षी आहेत, चांगलं वाटतं खरं, वाईट वाटत नाहीये. फक्त एवढंच की क्लीन करावं लागतं वेळेवरती.
अजून एक म्हणजे कसं झालं माहितीये का, मी ना माझ्या गॅलरीमध्ये पुदिना लावला होता. तर मी जेव्हा पाठीमागे इंडियातनं आले होते तेव्हा मी अळूचं रोप आणलं होतं. त्याच्यासाठी मी ही कुंडी घेतली होती. पण लगेच 2 महिन्यांनी स्नो चालू झाला आणि त्या स्नोने ना सगळी अळूची पानं खराब होऊन गेली. मग कुंडी रिकामीच राहिली होती माझ्याकडे. तर आता मी मध्ये ना इंडियन स्टोअरमधून पुदिना आणला होता आणि त्याच्या ज्या काट्या असतात ना त्या मी ह्या कुंडीमध्ये लावल्या होत्या. तर पुदिना चांगला यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, खूप चांगला पुदिना आलेला. पण नक्की काय झालं माहित नाहीये का, माझ्या त्या चुकीमुळे हा पुदिना एवढा खराब होऊन चालला आहे. पूर्ण पुदिना वाळून जायला लागला, पानं मरायला लागलेली आहेत. कारण मी सॅटर्डेला ना होममेड पनीर बनवलं होतं. तर त्यावेळेला जे आपण दूध फाडतो त्याच्यामध्ये विनेगर टाकून जे पनीर बनवण्यासाठी विनेगर टाकतो ना, तर त्याच्यामुळे ते राहिलेलं पाणी असतं ते मी ह्या पुदिन्याला घातलं होतं. कोणतं मला सांगितलं होतं की त्या पाण्यामध्ये खूप जास्त जीवनसत्व असतात, ते टाकून द्यायचं नसतं. आता ते कशात घालायचं मला तर एवढं माहित नव्हतं, म्हणून म्हटलं चला झाडाला तरी घालूया. म्हणून मी झाडाला घातलं. तर हे बघा सगळी पानं अशी खराब होऊन चाललेली आहेत. म्हणून म्हटलं जेवढी चांगली आहेत तेवढी तर कट करून ठेवूया, जेणेकरून आपल्याला वापरात येतील, नाहीतर हे अशीच सगळी खराब होऊन जातील. सगळं कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यातून आता चांगले असे निवडून ना व्यवस्थित डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. गॅलरीची तर साफसफाई करून झालेली आहे आणि पुदिनाही जो चांगला होता तेवढा थोडासा कट करून घेतलेला आहे आणि तोही मला आता नीट करून व्यवस्थित डब्यामध्ये स्टोअर करायचा आहे. त्याआधी म्हटलं इकडे डाळीचा कुकर लावूया, कारण कसं होतं दिवसभर जास्त गरमी असते त्यामुळे संध्याकाळी जास्त भूक लागत नाही, त्यामुळे थोडंसं हलकंसं काहीतरी जेवण बनवते. आज मी डाळ भात आणि फिश बनवणार आहे. तर इकडे बघा मी डाळीचा कुकर लावून घेतलेला आहे आणि आता पुदिना नीट करायला घेते. तर मी कसं करते ना, भरपूर वेळा कसं होतं की आपण जेव्हा पुदिना किंवा कोथिंबीर अशी स्टोअर करायला जातो तर ते लवकर पाणी सुटून खराब होते. म्हणून मी अशी ना डब्यामध्ये टिश्यू पेपर टाकून त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवते. आपल्याला पाहिजे तेवढा दिवस आपण स्टोअर करून ठेवू शकतो. ही खूप चांगली पद्धत आहे. आणि हा बघा आईस्क्रीमचा डब्बा आहे. माझ्याकडे भरपूर आईस्क्रीमचे डबे झाले, त्यामुळे नवीन डबे मी विकत आणत नाही. तर हे बघा एवढा पुदिना निघालेला आहे आणि जो खराब झालेला तो आता टाकून देते. तर आता इकडे बघा मी फिश आणलेली आहे. हा बार फिश आहे, ज्याचं नाव बार आहे. तर इंडियामध्ये मिळतो का नाही मला माहित नाही आहे. इथं आम्ही जास्त करून सॅल्मन, दोराडे किंवा असा बारच खातो. आणि मी आता आणतानाच मोठा असा दिलेला त्यांनी क्लीन करून फक्त. तर मी घरी आणल्यानंतर असे छोटे पीस कट केलेले आहेत आणि याला आता मॅरिनेट करून ठेवते. आणि प्लेटमध्ये एका रवा आणि कॉर्नफ्लॉवरचं पीठ मिक्स करून ठेवते. त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि तिखट थोडीशी टाकून ना नुसतं मिक्स करून ठेवणार आहे. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. तर आमचं संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर ना आम्ही फिरायला आलेलो खाली सोसायटीमध्ये. तर आता मस्त असं फिरून झालं. आज जरा थोडीशी थंडी वाजते त्यामुळे स्वेटशर्ट घातलेला आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. भेटू लवकरच अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.